नमस्कार. शेअर मार्केट मराठी या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण दिनांक 24 ऑगस्ट 2022 साठीचं निफ्टी व बँक निफ्टीचं विश्लेषण करणार आहोत. मात्र हा व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी एक महत्त्वाची सूचना आहे. जर आपल्याला या व्हिडिओमधील चार्ट स्पष्ट दिसले पाहिजेत तर तुम्ही तुमच्या YouTube सेटिंगमध्ये जाऊन व्हिडिओ क्वालिटी जी आहे ती थोडीशी हायर साईडला सेट केली पाहिजे. कमीत कमी 480p किंवा 720p इतकी व्हिडिओ क्वालिटी सेट केल्यानंतर तुम्हाला ह्या व्हिडिओमधले जे चार्ट मी दाखवणार आहे निफ्टी आणि बँक निफ्टीचे ते तुम्हाला स्पष्ट दिसू शकतील. तसंच हा व्हिडिओ थोडासा जलद गतीनं जर बघायचा असेल तर तुम्हाला प्लेबॅक स्पीडचं जे सेटिंग आहे ते 1.25 इतकं ठेवावं लागेल, म्हणजे हा व्हिडिओ थोडासा तुम्ही जलद गतीनं बघू शकाल. या महत्त्वाच्या सूचनेनंतर आपण आता आपल्या मूळ विषयाकडे येऊया आणि आज 23 ऑगस्ट रोजी निफ्टी आणि बँक निफ्टीमध्ये काय काय झालं आणि उद्या 24 ऑगस्ट रोजी निफ्टी आणि बँक निफ्टीमध्ये काय काय होऊ शकतं हे समजून घेण्यासाठी आपण डायरेक्टली जाऊया चार्टवर. आता इथे तुम्ही बघू शकता की मी निफ्टीचा 15 मिनिटाचा चार्ट ओपन केलेला आहे. आपल्याला कालच्या आणि आजच्या ओपनिंगमध्ये एक थोडंसं साम्य असं लक्षात येईल की काल सुद्धा म्हणजे परवाच्या दिवशीचं क्लोजिंग इथे आहे, कालचं ओपनिंग इथे आहे, म्हणजे तुमच्या लक्षात येईल की एवढी मोठी गॅप आपल्याला तयार झालेली दिसते. त्याच्यापेक्षा कितीतरी मोठी गॅप आज आपण बघू शकतो. कालचं क्लोजिंग जे आहे ते इथे होतं, आजचं ओपनिंग जे आहे ते इथे आहे, म्हणजे आपल्याला जी गॅप दिसते ती गॅप साधारणपणे एवढी मोठी गॅप आहे. ओके, असं असताना सुद्धा काल काय झालं, काल तुम्ही बघू शकता की काल सेलिंग झालं, त्यानंतर थोडासा रिबाउंड आला, परत सेलिंग झालं, परत रिबाउंड आला आणि पुन्हा सेलिंग आलं. म्हणजे काल दिवसभर आपल्याला सेलिंग बघायला मिळालं. मात्र त्याच्या उलट आज काय झालं, आज तुम्ही बघू शकता की एक रिबाउंड आला, एक बाउन्स आला आणि त्यानंतर मार्केटमध्ये वेगवेगळ्या प्राइस ॲक्शन घडल्या. मग दोन्ही वेळेला म्हणजे काल सुद्धा गॅप डाऊन ओपन होतं, आज सुद्धा गॅप डाऊन ओपन होतं, उलट आज खूप जास्त गॅप डाऊन ओपन होतं. अशा वेळेला आपण इथे बघू शकतो की कालच्या बरोबर विरुद्ध आज आपल्याला मार्केटमध्ये मार्केटचं बिहेवियर किंवा प्राइस ॲक्शन बघायला मिळाली. ह्याविषयी सविस्तर विवेचन जे आहे ते आपण आपल्या प्रीमियम ग्रुपवर, जिथे आजची प्राइस ॲक्शन असा आपण एक व्हिडिओ रोज पोस्ट करत असतो, त्याच्यामध्ये मी हे डिटेल स्पष्टीकरण तुम्हाला देणार आहे. थोडक्यात एवढंच सांगतो की तुम्ही जर बघितलं तर एकूण मागच्या 2-3 दिवसापासून जे सेलिंग चालू होतं त्याच्यामध्ये आपल्याला 18,000 पासून 17,350 पर्यंत म्हणजे जवळजवळ 650 पॉइंट आपल्याला काय झालं होतं, मार्केटमध्ये मागच्या 2-3 दिवसामध्ये मंदी बघायला मिळालेली होती. आणि नॅचरली कुठलाही ट्रेंड सातत्याने एका दिशेनं चालू राहू शकत नाही. त्याच्यामुळे काय झालं, आज आज लोकांनी प्रॉफिट बुकिंग केलं, शॉर्ट कव्हरिंग केलं आणि त्याच्यामुळे आज आपल्याला ह्या पद्धतीनं ट्रेड बघायला मिळाला. आता आपल्याला माहिती आहे की ज्या वेळेला गॅप डाऊन ओपन होतं त्यावेळेला दोनच शक्यता असतात. पहिली शक्यता जी आपण काल बघितली ते म्हणजे कंटिन्यू होतं, गॅप डाऊन ओपनिंग नंतर मार्केटमध्ये ट्रेंड कंटिन्यू होतो आणि सेलिंग अजून वाढतं, किंमत आणखीन खाली येते. किंवा दुसरी शक्यता असते की गॅप डाऊन ओपनिंग नंतर एक बाउन्स येतो. आता हा बाउन्स कुठपर्यंत येतो, तर आपल्याला माहिती आहे की आपण एक महत्त्वाची लेवल दिलेली होती. आता आम्ही तुम्हाला हे सगळं काढून टाकतो आणि पुन्हा दाखवतो की ही एक महत्त्वाची लेवल दिलेली होती वरच्या दिशेनं आणि खालच्या दिशेनं एक लेवल दिलेली होती ही. तर जनरली काय होतं की ज्या वेळेला बाउन्स येतो तेव्हा तो बाउन्स आल्यानंतर आपल्याला ह्या लेवलपर्यंत किंवा ह्या लेवलच्या मधोमध किंवा ह्या लेवलच्या टोकापर्यंत तो बाउन्स कंटिन्यू होतो आणि त्याच्यानंतर एक सेलिंग आपल्याला हमखास बघायला मिळतं. याचं कारण असं आहे, फार क्वचित असं होतं की इथून बाउन्स आला म्हणजे गॅप डाऊन ओपनिंग नंतर आलेला बाउन्स आपण कालच्या दिवसाच्या ज्या क्लोजिंगच्या रेंज काढलेल्या असतात त्याच्यावर सुद्धा कंटिन्यू जात जातो. असं फार क्वचित बघायला मिळतं. अगदी 10-15%, 20% वेळाच असं घडू शकतं की डायरेक्ट ओपन खाली ओपन झाल्यानंतर वर जातं. आपल्याला जर समजा एक बाउन्स बघायला मिळाला तर तो बाउन्स नेहमी लक्षात ठेवा की ही जी रेंज आहे आपण वरच्या दिशेनं काढलेली आणि खालच्या दिशेनं, इथे कुठेतरी तो एकदा तरी ह्या रेंजला रिस्पेक्ट करणार आणि त्यानंतर आपण बघू शकतो की इथे आपल्याला सेलिंग किंवा इथे आपल्याला एक रिट्रेसमेंट बघायला मिळाली. एक बाउन्स झाला, एक रिट्रेसमेंट आली, त्यानंतर आपण बघू शकता की एक डब्ल्यू पॅटर्न झाला, अतिशय उत्तम असा डब्ल्यू पॅटर्न झाला आणि आपल्याला
तेजी बघायला मिळाली. म्हणजे तुम्ही या डब्ल्यू पॅटर्नला इथे जरी बाय केलं असतं तरी आपल्याला अतिशय चांगलं असं टार्गेट ह्याच्यामध्ये बघायला मिळालं असतं. अशा वेळेला आपल्याला स्टॉप लॉस कुठे लावायचा असतो? पहिला स्टॉप लॉस आपण इथे लावतो. नंतर थोडंसं प्रॉफिट झाल्यानंतर आपण स्टॉप लॉस चेंज करून जो दुसरा बॉटम असतो त्याचा जो लो असतो तिथे लावतो आणि त्या पद्धतीनं हळूहळू स्टॉप लॉस आपण काय करत जातो? ट्रेल करत जातो. तर ह्याविषयी आपण म्हणजे हे कसं करायचं असतं हे आपण ऑलरेडीच याची माहिती दिलेली आहे. तर ह्या पद्धतीनं आज आपल्याला अतिशय चांगला असा बाउन्स बघायला मिळाला. तर आज कशा पद्धतीनं आपल्याला निफ्टीमध्ये ट्रेडिंग झालं हे आपण समजून घेतलं. जवळ आपल्याला आपण इथे चेक करू शकतो. जवळ नाही एक्झॅक्टली आपल्याला दुसरं जे टार्गेट दिलेलं होतं तिथपर्यंत ओपनच त्याच्या जवळ झालं, तिथपर्यंत गेलं आणि तिथनं बाउन्स बघायला मिळाला. त्यानंतर आपल्या प्रत्येक लेवलला कशा पद्धतीनं रिस्पेक्ट झालं तुम्ही बघू शकता. ह्याच्यावर गेलं, सस्टेन झालं नाही. खाली येताना तुम्ही बघू शकता की ही जी लेवल होती ह्या लेवलला त्यानं कितीतरी वेळ एकदा खाली, एकदा वर, एकदा खाली अशा पद्धतीनं जायचा प्रयत्न केला आणि ह्या लेवलच्या अक्रॉसच त्यानं काय केलं? डब्ल्यू पॅटर्न बनवला. तर हा जो डब्ल्यू पॅटर्न बनवला तो ही जी आपली खालची लेवल होती याच्या अक्रॉस बनवला. म्हणजे थोडक्यात आपल्या दृष्टीनं काय असतं? ही वरची लेवल असते ही रेझिस्टन्सची लेवल असते आणि ही खालची लेवल असते ही कसली असते? ही सपोर्टची लेवल असते आणि सपोर्ट जवळ आपल्याला जर डब्ल्यू पॅटर्न बनलेला दिसला तर तो अतिशय चांगला असतो. तुम्ही बघू शकता की ह्या आसपास आपण जरी बाय केलं असतं तरी सुद्धा आपल्याला खूप चांगला शेवटपर्यंत जर आपण टिकलो असतो तर खूप चांगला आपल्याला ट्रेड इथे बघायला मिळाला असता. तर हे झालं आज काय झालं. आता आपण उद्यासाठीचं विश्लेषण करूया आणि त्यासाठी मी तुम्हाला हे सर्व जे ड्रॉइंग्ज आहेत निफ्टीवरचे हे काढून टाकतोय आणि आपण जाऊया डेली चार्टवर. आता डेली चार्टवर आपण ॲनालिसिस करत असताना आपल्याला एक गोष्ट महत्त्वाची लक्षात घ्यायची आहे की आपण मागच्या आठवड्यात सांगत होतो की मार्केट खूप स्ट्रेच झालेलं आहे. आपण इथे चेक करू शकतो की मार्केट खूप स्ट्रेच झालेलं होतं. मी तुम्हाला इथे दाखवलेलं पण होतं की हे थोडंसं इथे आपल्याला एकदा सेलिंग बघायला मिळाल्यानंतर त्यानंतर आपल्याला इथे एका कॅन्डलचं सेलिंग बघायला मिळालं होतं. त्यानंतर आपल्याला असं प्रॉपर सेलिंग बघायलाच मिळालं नव्हतं आणि त्यामुळे काय दिसत होतं? मार्केटमध्ये स्ट्रेच झाल्यासारखं, ताणल्यासारखं दिसत होतं आणि अशा वेळेला आपल्याला काय होणं आवश्यक असतं? मार्केट जर आपल्याला अपट्रेंड कंटिन्यू करायला पाहिजे तर मध्ये थोडंसं प्रॉफिट बुकिंग येऊन मग मार्केटनं जर कंटिन्यू केलं तर आपल्याला वरची चांगली टार्गेट मिळू शकतात. आता आपण कधी म्हणू शकतो की आता हा जो डाऊन ट्रेंड मागचे 2-3 दिवस आणि आज सकाळपर्यंत होता हा आता आपल्याला संपून इथून मार्केट वर जाईल हे आपण कधी म्हणू शकतो? तर त्याच्यासाठी मी 2 लेवल देतोय आणि ह्या 2 लेवल कशा काढल्या ते आपण जेव्हा सपोर्ट आणि रेझिस्टन्सचा दुसरा व्हिडिओ करणार आहे त्यामध्ये तुम्हाला डिटेलमध्ये सांगितलं जाणार आहे. तर ह्या ज्या 2 लेवल आहेत त्यातली सगळ्यात पहिली जी लेवल आहे ती मी इथे तुम्हाला काढून दाखवतो. त्या दोन्ही लेवल काढतो आणि त्यानंतर आपण बघूया. तर आपल्याला 17,675 ही लेवल काढायची आहे. 17,675 ही आपल्याला लेवल काढायची आहे. मी इथे 17,675 लेवल काढण्यासाठी ही आपल्याला पहिली लेवल आहे. तर काय झालं पाहिजे की ह्या लेवलच्या वर जर उद्या क्लोजिंग आलं, ही पहिली लेवल आहे अर्थात, तर आपण म्हणू शकतो की हा जो डाऊन ट्रेंड होता 2-3 दिवसाचा तो आता संपत आलाय. त्याची पहिली निशाणी किंवा पहिलं खूण किंवा पहिलं इंडिकेशन आपल्याला असं समजेल की 17,675च्या वर जर आपल्याला क्लोजिंग आलं आणि आपण आणखीन एक लेवल बघूया पोझिशनलसाठी. जर समजा 17,750 आपण दुसरी लेवल घेतोय ती घेतोय 17,750 ची. 17,750 ह्या लेवलच्या वर जर क्लोजिंग आलं तर मात्र आपण समजू शकतो की आता हा जो डाऊन ट्रेंड आहे हा आता संपलेला आहे असं आपल्याला म्हणायला बऱ्यापैकी चान्सेस. अर्थात मार्केटमध्ये 100% सत्य असं काही असत नाही. आपण सर्व गोष्टी ज्या असतो हे प्रोबॅबिलिटीवर शक्यतेवर काम करत असतो. त्यामुळे आपल्याला ह्या 2 लेवल जे आहेत त्या लेवल आता आपल्याला महत्त्वाच्या आहेत आणि ह्याच्यावर जर पोझिशनल आपल्याला क्लोजिंग आलं, तुम्ही बघू शकता 17,750च्या वर जर पोझिशनल क्लोजिंग आलं तर मग आपल्याला काय होऊ शकतं? मग आपण येणाऱ्या आठवड्यामध्ये तेजीच्या दृष्टीनंच पुन्हा प्लॅनिंग
करू शकतो. तर हे झालं पोझिशनलच्या दृष्टीनं. आता आज बघितलं तर आज आपल्याला काय लक्षात येईल, आज अतिशय चांगली अशी ग्रीन कॅन्डल बनलेली आहे. उद्या ओपनिंग कुठं होतंय आणि त्यानंतर ह्या लेवलला कशा पद्धतीनं ट्रीट होतंय त्यानुसार आपल्याला पुढचं टार्गेट्स काढायचे आहेत. तर हे झालं पोझिशनल ॲनालिसिस. आता आपण काय करूया, आपण आता इंट्राडे ॲनालिसिससाठी जाऊया आणि मी 15 मिनिटाचा चार्ट ओपन करतोय. 15 मिनिटाच्या चार्टवर आता आपल्याला काय करायचं आहे, उद्यासाठीचं विश्लेषण करायचं आहे. तर आता आपल्याला इथे महत्त्वाच्या लेवल्स कोणत्या आहेत, तर तुम्ही जर बघायला गेलात तर इथे महत्त्वाच्या लेवल्स तुमच्या असं लक्षात येईल की थोडंसं मी हे करतो, वर जात असताना आपल्याला ह्या ज्या दोन लेवल्स आहेत, ह्या दोन लेवल महत्त्वाच्या आहेत, ज्याच्यामध्ये हा जो हाय बनला होता आपला, हा हाय महत्त्वाचा आहे कारण इथे आपण एकदा रेजिस्टन्स घेऊन खाली गेलोय आणि पुन्हा ब्रेकआउट दिलाय. आणि दुसरी जी लेवल आहे खालच्या बाजूनं जर बघायचं असेल तर आपल्याला ही लेवल महत्त्वाची आहे. तर ह्या तीन लेवल्स आपल्याला आता महत्त्वाच्या आहेत. समजा इथनं खाली येत असेल तर खाली जात असताना आपल्याला आता पुढच्या लेवल ज्या काढल्या पाहिजेत ते ह्या पद्धतीनं काढल्या पाहिजेत. तर ही आपल्याला आता तीन टार्गेट ठेवावी लागतील. खाली यायचं असेल तर ह्या लेवलच्या खाली आल्यानंतर आता हे थोडंसं मी काय करतो, फेंट करतोय म्हणजे तुमच्या लक्षात येईल. ह्या टार्गेट लाईन्स आहेत, इथपर्यंत टार्गेट आपल्याला येऊ शकतं. जर समजा मार्केटमध्ये उद्या फ्लॅट ओपन झालं, इथे कुठेतरी ओपन झालं या एरियाच्या आसपास आणि जर खाली येत असेल, ही लेवल जर तोडली 17,525च्या खाली जर एक 15 मिनिटाची कॅन्डल क्लोज झाली तर मग 17,450चं पहिलं टार्गेट, 17,400चं दुसरं टार्गेट आणि 17,350चं तिसरं टार्गेट, अशा तीन आपल्याला टार्गेट्स खालच्या दिशेनं येऊ शकतात. वर जात असताना जर समजा वर ओपन झालं आणि वर जात असेल तर मी तुम्हाला ज्या सांगितल्या त्या लेवल्स तुम्ही लक्षात ठेवू शकता. 17,675 आणि 17,750 याच्या वर जात असेल तर आपल्याला अतिशय चांगलं त्याच्यामध्ये आणखीन तेजी सुद्धा बघायला मिळू शकते. आजच्या डब्ल्यू पॅटर्नचं टार्गेट आज शेवटच्या कॅन्डलमध्येच आलेलं आहे. त्यामुळे आता उद्या आपल्याला फ्रेश विचार करायचा आहे. तर आपल्याला लक्षात येईल की जर समजा 17,625च्या वर आपल्याला क्लोजिंग मिळालं तर आपल्याला पहिलं टार्गेट जे असणार आहे ते 17,675चं असणार आहे. 17,675चं पहिलं टार्गेट असणार आहे. त्यानंतर 17,725चं आपल्याला दुसरं टार्गेट असेल, 17,725चं, आणि आपल्याला तिसरं टार्गेट जे असणार आहे ते 17,775चं असणार आहे. तर अशा पद्धतीनं आपल्याला वरच्या दिशेनं सुद्धा आपण तीन टार्गेट काढलेली आहेत, खालच्या दिशेनं पण तीन टार्गेट काढली आहेत. ओपनिंग नंतर ह्या एरिया म्हणजे समजा गॅपअप ओपन झालं तर पहिल्यांदा जर खाली आलं तर इथे कुठेतरी सपोर्ट घेऊन पुन्हा वर जाऊ शकतं, हे लक्षात ठेवा. ही लेवल तोडली तरच मग खालची टार्गेट्स आपल्यासाठी ओपन होणार आहेत. तर हे झालं निफ्टीचं 15 मिनिटासाठीचं ॲनालिसिस. आता आपण जाऊया बँक निफ्टीकडे आणि बँक निफ्टीचं पण थोडंसं डिटेल विश्लेषण आपण इथे बघणार आहोत. आता बँक निफ्टीमध्ये सुद्धा तुम्हाला इथे बघू शकता की निफ्टीप्रमाणेच असल्यामुळे मी बाकी सगळं डिटेल सांगणार नाही. तुम्ही इथे बघू शकता की जवळजवळ तिसरं टार्गेट आपल्याला आलेलं होतं. आपण इथे 37,900 असं तिसरं टार्गेट दिलेलं होतं. तर तुम्ही बघू शकता 37,950चा लो बनवला आणि त्याच्यानंतर काय झालं, गॅपडाऊन ओपनिंगमुळे हे टार्गेट आपल्याला लवकर आलं. मागच्या 2 दिवस ज्यांनी सेलिंग केलंय त्यांना आज ओपनिंगलाच खूप चांगलं टार्गेट मिळाल्यामुळे त्यांनी काय केलं, प्रॉफिट बुकिंग केलं, शॉर्ट कव्हरिंग केलं. त्यामुळे हे बाउन्स आपल्याला बघायला मिळाला. आपण वरच्या दिशेनं ह्या ज्या दोन लेवल दिलेल्या होत्या, या दोन लेवलच्या आसपास त्यानं रिस्पेक्ट केली, खाली आलं, पुन्हा वर जायचा प्रयत्न केला, पुन्हा खाली आलं, डब्ल्यू पॅटर्न बनवला आणि आपल्याला अतिशय चांगलं असं टार्गेट दिलेलं आहे. तुम्ही बघू शकता डब्ल्यू पॅटर्नचा जो हाय आहे तो ब्रेक झाल्यानंतर डब्ल्यू पॅटर्नचं सुद्धा आपल्याला टार्गेट बघायला मिळालं होतं. आता हे झालं आपल्याला कशा पद्धतीनं आज इंट्राडेमध्ये ट्रेडिंग झालं. आता आपण काय करूया, थोडंसं मी तुम्हाला टार्गेट कसं काढायचं हा व्हिडिओमध्ये बँक निफ्टीसाठी आपण काही गोष्टी बघितलेल्या होत्या आणि त्यामुळे मी तुम्हाला पुन्हा एकदा त्यातलं जो पहिल्या व्हिडिओमध्ये दाखवलेला जो इंडिकेटर होता तोच इंडिकेटर सध्या वापरून मी तुम्हाला इथे काही गोष्टी दाखवण्याचा प्रयत्न करतोय आणि त्याच्यामध्ये आपण 30 मिनिटाचं टाइम फ्रेम वापरलेली होती. तुम्ही इथे बघू शकता
की बँक निफ्टीमध्ये काय झालं होतं, मी तुम्हाला ही टाइम फ्रेम वापरून दाखवली होती, की इथे ह्या दिवशी जसं आपल्याला बघू शकतो 19 तारखेला खालच्या दिशेनं एकदा ही जी सेंटर लाईन आहे 20 SMA ची जी सेंटर लाईन आहे, याला खालच्या दिशेनं ब्रेकआउट आल्यानंतर आपण बघू शकता, की अतिशय चांगलं असं सेलिंग आपल्याला बघायला मिळालं. त्यानंतर तुम्ही आज बघू शकता, की आज पहिल्यांदा वर जात असताना काय झालं, ही जी 20 डे SMA आहे, ही आपल्याला रेझिस्टन्स म्हणून काम करत राहिली. तुम्ही सुरुवातीचं जर बघितलं तर तुमच्या लक्षात येईल, की साधारण 12:15 पर्यंत म्हणजे सकाळच्या सत्रामध्ये ही जी 20 डे SMA आहे, ही तुम्ही बघू शकता, की ती तुम्हाला रेझिस्टन्स म्हणून काम करत राहिली. आणि प्रत्येक वेळेला वर जाताना इथे आपल्याला सेलिंग येत होतं, मात्र खाली खूप जात नव्हतं. आणि ज्या क्षणी आपल्याला इथनं ब्रेकआउट आला, म्हणजे इथे 19 तारखेला आपण बघू शकतो, की 20 SMA खाली क्लोजिंग आलं होतं आणि त्यानंतर खूप चांगलं सेलिंग झालं होतं. आज बघू शकता, की आज इथे 20 SMA वर क्लोजिंग झाल्यानंतर आपल्याला खूप चांगली तेजी सुद्धा बघायला मिळाली. म्हणजे सपोर्ट आणि रेझिस्टन्स, टार्गेट आणि स्टॉप लॉस कसे काढायचे असतात, त्याच्यामध्ये आपण आणखीन काही व्हिडिओ देणार आहे. पण जो पहिला व्हिडिओ दिलेला होता, त्याच्यामध्ये जे बोलिंजर बँडचं तुम्हाला वर्किंग सांगितलेलं होतं, ते तुम्ही इथे सुद्धा बघू शकताय. अर्थात इथे डब्ल्यू पॅटर्न सुद्धा झालेला होता. 20 SMA वर क्लोजिंग झालेलं होतं. अशा अनेक गोष्टीने आपण काय करू शकतो, आपला ट्रेड जो आहे तो कन्फर्म करू शकतो. तर हे आपल्याला इथे बघायला मिळालं. आणखीन एक गोष्ट बघायला मिळाली, की इथे तुम्ही बघू शकता बोलिंजर बँड अगदी लहान झाला होता आणि अशा वेळेला काय होतं, बोलिंजर बँड जेव्हा श्रिंक होतो, तेव्हा त्याच्यामध्ये मोठी मूव्हमेंट येऊ शकते. तुम्ही बघू शकता वरच्या दिशेनं मूव्हमेंट आल्यामुळे आपल्याला बोलिंजर बँड सुद्धा काय झालेला दिसतोय, आता हळूहळू मोठा होताना बघायला मिळतोय. तर हे देखील आपण त्याचं थोडंसं अपडेट, तुम्ही जर तो अजून व्हिडिओ बघितला नसेल, तर टार्गेट कसं काढायचं याचा पहिला व्हिडिओ जो आहे तो सगळ्यांसाठी उपलब्ध करून दिलेला आहे. आपल्या चॅनलवर जाऊन तुम्ही बघू शकता. तर हे झालं बँक निफ्टीमध्ये आज काय झालं. आता आपण काय करणार आहोत, उद्यासाठीचं, हा आता बोलिंजर बँडचं जो हे आहे हे मी काढून टाकतोय आणि उद्यासाठीचं विश्लेषण आपण आता करणार आहोत. त्यासाठी पहिल्यांदा जाऊया डेली चार्टवर. डेली चार्टवर आपल्याला काय लक्षात येईल, की निफ्टीपेक्षा बँक निफ्टीमध्ये आपल्याला खूप चांगला चार्ट दिसतोय. याचं कारण आता आजचा जो कॅन्डल आहे, ह्या कॅन्डलनं कालच्या कॅन्डलला पूर्णपणे कव्हर केलेलं आहे. आता ह्या पद्धतीनं जेव्हा आपण कव्हर करतो, तेव्हा ह्याला काय म्हणतो, ह्या पॅटर्नला म्हणतो एनगल्फिंग पॅटर्न. हा जो पॅटर्न आपल्याला दिसतोय, या पॅटर्नला आपण म्हणतो एनगल्फिंग पॅटर्न. आदल्या दिवशीच्या कॅन्डलला दुसऱ्या दिवशीच्या कॅन्डलनं जर पूर्णपणे कव्हर केलं, म्हणजे त्याचा लो पण तोडला आणि हाय पण तोडला, तर ह्या कॅन्डलला, ह्या प्रकाराला आपण म्हणतो एनगल्फिंग कॅन्डल. आता काय होऊ शकतं, ह्याच्यात जर हा हाय तुटला आजचा, तर उद्या अतिशय चांगली तेजी होऊ शकते. अर्थात 70% शक्यता असते की या पद्धतीनं तेजी होईल. आपण मार्केटमध्ये सर्व गोष्टी या शक्यतेवर चालतो. प्रत्येक वेळेला असंच होईल असं सांगता येत नाही. त्यामुळे आपल्याला सातत्य मार्केटमध्ये ठेवावं लागतं. आता पोझिशनली आपल्याला जर ट्रेड करत असू, तर आपल्याला काही महत्त्वाच्या लेवल आहेत. जसं निफ्टीमध्ये आपण बघितलं होतं 17,675 आणि 17,750 या महत्त्वाच्या लेवल होत्या. तशा बँक निफ्टीमध्ये आपण जर बघायला गेलो, तर 38,850 ही आता एक महत्त्वाची लेवल आहे. ती लेवल मी आधी तुम्हाला इथे काढून दाखवतो आणि त्यानंतर आपण पुढे जाऊया. साधारणपणे 38,850च्या आसपास मी तुम्हाला थोडंसं झूम करतोय म्हणजे ही लेवल परफेक्ट काढता येईल आपल्याला. ओके. 38,850 ची जी लेवल आहे ती मी इथे काढलेली आहे. ही लेवल आता आपल्याला फार महत्त्वाची आहे. आणि दुसरी लेवल आहे, जनरली आपण बँक निफ्टीमध्ये 50 किंवा राउंड फिगर 50 अशा पद्धतीनंच आपण लेवल घेतो. पण 39,075 ही आता एक दुसरी लेवल आहे. ती लेवल सुद्धा मी इथे तुम्हाला काढून दाखवतोय. 39,075 ची साधारण ह्या आसपासची लेवल आहे. जर समजा उद्या बँक निफ्टी ह्याच्यावर जात असेल आणि क्लोज होत असेल, तर आपण एक पहिला सिग्नल मिळाला असं म्हणू शकतो. पहिला आपल्याला संकेत मिळाला, की बँक निफ्टीनं आता हे 2-3 दिवसाची जी मंदी होती, ती आता सोडली आहे आणि आता मार्केटमध्ये तेजी होण्याची शक्यता निर्माण होतीये, असा आपल्याला पहिला संकेत इथे मिळू शकतो. दुसरा संकेत कधी मिळू शकतो, जेव्हा आपल्याला
39,075च्या वर क्लोजिंग मिळेल, तेव्हा आपल्याला दुसरा आणि जवळजवळ अंतिम संदेश मिळू शकतो की आता मार्केटमध्ये पुन्हा तेजी होण्याची शक्यता निर्माण झालेली आहे. तर ह्या दोन लेवल महत्त्वाच्या आहेत. जोपर्यंत ह्याच्या वर जात नाही तोपर्यंत ह्या लेवल रेझिस्टन्स म्हणून काम करतील आणि ह्याच्या वर गेल्यानंतर ह्या लेवल सपोर्ट म्हणून काम करतील. तर हे आपल्याला झालं बँक निफ्टीचं इंट्राडे पोझिशनल ॲनालिसिस, ज्याच्यामध्ये आपल्याला कशा पद्धतीनं आणि कोणत्या लेवल महत्त्वाच्या आहेत हे आपण दाखवायचा प्रयत्न केला. आता आपण काय करूया, बँक निफ्टीचं इंट्राडे ॲनालिसिस करूया. तर इंट्राडे ॲनालिसिस करत असताना आपल्याला दोन महत्त्वाच्या लेवल्स काढाव्या लागणार आहेत. तर सगळ्यात पहिली लेवल जी आहे ती आपण इथे काढूया. दुसरी जी लेवल आहे ती साधारणपणे आपल्याला असं लक्षात येईल की ह्या आसपास आपण एक लो बनवलेला होता. बराच वेळ इथे राहिल्यानंतर मग वर गेलेलं होतं. किंवा आपण काय करू शकतो, ती लेवल आपण साधारणपणे ह्या लेवलला सुद्धा काढू शकतो. पण मी उद्याच्या दृष्टीनं म्हणून महत्त्वाच्या ह्या दोन लेवल काढलेल्या आहेत. समजा याच्या खाली जात असेल तर आपल्याला पहिलं टार्गेट कोणतं घ्यायचं आहे, तर पहिलं टार्गेट साधारणपणे आपल्याला 38,200चं पहिलं टार्गेट असेल आणि आपण बघू शकतो की खालच्या बाजूनं आपल्याला ही जी लेवल होती हे आपल्याला दुसरं टार्गेट असेल 37,950चं. तर असं आपल्याला खाली जात असताना ही दोन टार्गेट्स घ्यायचे. त्या टार्गेटच्या लाईन असल्यामुळे थोड्या आपण फेंड करूया. त्यानंतर आपण जर वरच्या दिशेनं जात असेल तर वरच्या दिशेनं जात असेल तर आपल्याला माहिती आहे की 38,850ची ही जी लेवल आहे याच्यानंतर वर जात असताना आपल्याला 38,900 हे आपलं पहिलं टार्गेट असणार आहे. इथे आपण 38,900चं पहिलं टार्गेट असणार आहे. ओके. त्यानंतर आपण हे थोडं झूम करूया म्हणजे व्यवस्थित लक्षात येईल. त्यानंतर 38,900 नंतर आपल्याला फायनल टार्गेट किंवा आपल्याला सेकंड टार्गेट, फायनल टार्गेट असं आपण म्हणू शकत नाही, त्याच्यावर सुद्धा जाण्याची शक्यता आहे. तर सेकंड टार्गेट असणार आहे ते 39,000चं असणार आहे आणि थर्ड आणि लास्ट किंवा ज्याला आपण फायनल टार्गेट म्हणू शकतो ते आहे 39,100चं. तर ह्या आसपास आपल्याला तिसरं टार्गेट असणार आहे. पहिलं टार्गेट आहे 38,900, दुसरं आहे 39,000 आणि तिसरं आहे 39,100. जर ह्याच्या आसपास किंवा इकडे कुठेतरी जर क्लोजिंग आलं तर मग आपण अगदी पॉझिटिव्ह उद्याच्या नंतर बँक निफ्टीचा ट्रेंड आहे असं समजू शकतो. तर हे झालं निफ्टी आणि बँक निफ्टीचं ॲनालिसिस. हे ॲनालिसिस जर तुम्हाला आवडलं असेल तर ह्या व्हिडिओला तुम्ही लाईक करा. हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट सेक्शनमध्ये टाईप करून सांगायला विसरू नका. आणि तुम्ही अजूनपर्यंत शेअर मार्केट मराठी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर ताबडतोब सबस्क्राईब करा आणि त्याच्या शेजारी असणाऱ्या बेल आयकनला क्लिक करून ऑल असं नोटिफिकेशन निवडा. म्हणजे रोजच्या रोज येणारे अशाच प्रकारचे विश्लेषणाचे व्हिडिओ तुम्हाला विनाविलंब बघता येतील. आजच्या या व्हिडिओमध्ये मी इथेच आपली रजा घेतो. धन्यवाद.